विदर्भातील अकोला जिल्ह्यातील जवान नितेश घाटे यांना अयोध्येत वीरमरण आले। अयोध्या येथे कर्तव्यावर असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। भारतीय सैन्यात गेल्या 15 वर्षापासून नितेश घाटे कार्यरत होते। नमस्कार मंडळी, मी सौरभ आडे, तुम्ही पाहताय लावरे व्हिडिओ। अयोध्या येथे कर्तव्य बजावत असताना कुरणखेड येथील जवानाला वीरमरण आले। त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावात शोककळा पसरली आहे। अकोला जिल्ह्यातील कुरणखेड या गावात अनेक सैनिक सीमेवर आपली सेवा देत असतात। कुरणखेड ही भूमी शहीद सैनिक त्याचबरोबर आजी-माजी सैनिकांच्या नावाने प्रचलित आहे। नितेश घाटे गेले 15 वर्षापासून 5 मराठा बटालियनमध्ये सेवा देत होते। आता मात्र 28 जुलैला आपल्या कर्तव्यावर असताना त्यांना विद्युत शॉक लागून मृत्यू झाला। त्यांचे वडील कित्येक वर्षांपासून शेती करून संसार चालवत होते। त्यांनी आपल्या 3 मुलांना शिकवले। एक मुलगा शेतकरी आहे तर मोठा मुलगा सुद्धा संदीप घाटे हा आर्मीमध्ये कार्यरत होता, पण सेवा संपल्यानंतर त्याचाही अपघाती मृत्यू झाला। त्या घटनेवर काही वर्ष उलटल्यानंतर काल लहान मुलगा नितेश घाटे यांना सुद्धा आपल्या कर्तव्यावर असताना अयोध्येत वीरगती प्राप्त झाली। शहीद जवान नितेश गेल्याने घाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर पडलाय, पण काही रिपोर्टनुसार विद्युत झटका कसा लागला याची नेमकी माहिती मिळालेली नाही। अशा शूर आणि देशसेवेसाठी प्राण गमावणाऱ्या जवानांच्या स्मृतीस संपूर्ण जिल्ह्यातून आणि राज्यभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे। त्या पलीकडे कुरणखेड सारखे गावांची संस्कृती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शौर्यगाथा म्हणून जपली जाते। अशा गावातील शौर्यकथा आणि बलिदान पुढील पिढ्यांना देशसेवा करण्याची प्रेरणा देतात आणि सैनिक संस्कृतीचे जतन होत राहते। तर मंडळी, अशा लष्करी घडामोडी पाहण्यासाठी लावरे व्हिडिओला फॉलो करा।